तर हा बॅकला आणि फ्रंटला जॉईंट करून घ्यायचा आहे. बॅक सरळ ठेवायचा आणि हा त्याच्यावर उलट्या बाजूने ठेवायचा आणि हा जॉईंट करून घ्यायचा. गळ्याकडची बाजू सेम राहिली पाहिजे आणि इकडे थोडा एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर आपण कट करून टाकू शकतो. म्हणून गळ्याकडची बाजू व्यवस्थित लावून घ्या आणि हा पिनचा शिलाई मार्जिन ठेवून शिवून. बॅकचा पार्ट सरळ आणि हा पार्ट उलटा. आणि ठेवतानाही फ्रंट पार्ट ठेवतानाही बिगिनरसाठी सांगते आहे, हे मधले जे हुक आणि आय केलेत आपण हे मध्ये आले पाहिजे पार्ट. काय वेळी काय होतं, हे फॅब्रिक सरळ ठेवा सांगितलं आणि हा पार्ट त्याच्यावर सरळ ठेवा आणि हा करा, तर मग हाही पार्ट तिकडे जोडला जातो. मग हा साईडला पट्टी जाऊन काही फायदा नाही आहे. तर लक्षात ठेवायचं की दोन्ही पार्ट हे मध्येच आले पाहिजे, हुक आणि लूपचं. आणि इकडे शोल्डरला शोल्डर जोडून घ्यायचं. ही शोल्डरची शिलाई शिवून घेतली, त्याच्यावर डबल टिप मारायची कारण तो पार्ट खुलायला नको म्हणून. शक्यतो सगळ्याच ठिकाणी डबल शिलाई मारून घ्यायची ब्लाऊज शिवताना पण जिथे जिथे गरज आहे तिथे. आता हा शोल्डर जॉईंट झाल्यानंतर हा एक्स्ट्राचा फॅब्रिक दिसतोय ना इथे, तो कट करून घ्यायचा आणि हे दोन्ही खांदे एकसारखेच व्हायला पाहिजेत. तर मेजर टेपने मोजून बघायचे. हा खांदा जेवढा आहे ना 3 इंचाचा आहे, तर हा 3 इंचाचाच खांदा पाहिजे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, हा जो पार्ट असतो साईडचा, हा साईडचा पार्ट दोन्ही उंचीला सेम आहेत का बघायचे. काय वेळी मी जेव्हा शिकवते ना, क्लास घेते, तेव्हा मुलींचं असं होतं कधी कधी घरून जे ब्लाऊज शिवून आणायचं असतं त्याचं, की हे वरखाली का होतंय, हाताची शिलाई बरोबर का येत नाही आहे जिथं आपण हात जॉईन करतो ते. तर हे नवीन शिकणाऱ्यांसाठी हे गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ह्याच्यातून आपलं फिनिशिंग कळतं, फिटिंग होतं. फिटिंग नीट बसत नाही मग जर हे वरखाली झालं तर, आणि हात कधी कधी वरखाली होतो. सो इथून खालून सेम ठेवायचं आणि हा मुंड्याकडचा पार्ट आहे आपला, इकडे हे वरखाली दिसतंय किंवा हा फॅब्रिक वरखाली झाला आहे, तर तो पार्ट सेम करायचा, शिवून घ्यायचा असा सेम कट करून घेतला. तसाच दुसऱ्याही बाजूचा मी करून घेते. ते मी दुसऱ्याही बाजूने कट करून घेतले. हा आहे आता हात यांचे लॉंग आहेत, तर हा सरळ पार्टवर हा हाताचा पार्ट ठेवायचा अस्तरचा आणि इकडे सरळ भागावर हा अस्तरचा पार्ट ठेवला आहे. हेही ठेवताना काय असतं, हात जेव्हा आपण जॉईन करतो अस्तर ठेवतो, तर हा जो खोलवर पार्ट आहे हा खोल दिसतोय थोडा, हा वरती दिसतोय, हा तिकडच्या तिकडेच आला पाहिजे पार्ट. हा मागे पुढे झाला तर हा खोल दिसणारा पार्ट असतो पुढच्या बाजूचा, थोडा बाहेर दिसणारा पार्ट असतो तो मागच्या बाजूचा. मग ठेवताना आपण हे कपडे बरोबर त्या बाजूलाच आले पाहिजे असे खऱ्याने ठेवायचे. आता हे मला पलटवून घ्यायचं आहे खालच्या बाजूने शिलाई मारून, म्हणून मी काय केलं आहे, सरळ बाजूला अस्तरची बाजू वरती ठेवली आहे आणि शिवून घेते. आता हा शिवताना काठ आहे खाली, तर ह्यांना हा फॅब्रिक दिसायला नको आहे. थोडा गोडसारखा दिसला तरी चालेल, पण असा पूर्ण दिसला तर नाही चांगला दिसणार कारण काठ पूर्ण भरून आहेत. तर इथे हा सरळ पार्ट आतमध्ये ठेवला आहे आणि हा वरती दिसतोय बॉर्डरिंगचा भाग लक्षात येतोय, म्हणून हे अस्तर न वर करता
फॅब्रिकचा पार्ट वरती ठेवायचा आणि शिवून घ्यायचा. बॉर्डरच्या शेजारून शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून घेतल्यानंतर आता इथे हा फॅब्रिक आहे, त्यामुळे वरतून आपण शिलाई मारली तरी काही एवढं ओळखणार नाही. पण जेव्हा हे प्लेन फॅब्रिक असतं तेव्हा असंच करायचं. हे असतं असं आणि हा शिवलेला पार्ट असतो, म्हणजे आपलं हे आतला थोडासा पार्ट राहिला आहे, हा शिलाई मार्जिन ते अस्तरच्या साईडलाच करायचं आणि इथून दाबटीप मारून घ्यायची आणि हे डायरेक्ट पलटवून घ्यायचं. असं जसं आपण गळा पलटवला तसा, म्हणजे हे फिनिशिंगने दिसेल. पण आता हे असं कपडा खेचल्यासारखा दिसतोय ना, हे फॅब्रिक असं असल्यामुळे दिसते, म्हणून ह्याच्यावरती मला शिलाई मारावी लागेल. शिलाई मारून घेते. हे मी दोन्ही बाजूने दाब शिलाई मारून घेतली आहे. आता जसं मी त्या फ्रंट आणि बॅकच्या पार्टला वर खाली होते की नाही ते बघून कट करायला सांगितलं ना, फिटिंगसाठी ते महत्त्वाचं आहे. तसंच हे हाताचं पण महत्त्वाचं आहे. तर आता हा मेन फॅब्रिक आहे, हा जरा वरती दिसतोय आणि हा अस्तरचा पार्ट आहे, जरा बाहेर दिसतोय. तर काय करायचं, हा अस्तरचा पार्ट आहे, तिकडच्या साईडला हा अस्तरचा पार्ट ठेवायचा. म्हणजे दोन्हीकडून मेन फॅब्रिक वरती दिसतंय ना, दोन्हीकडून जर मेन फॅब्रिक वरती दिसतंय म्हणजे एकावेळी बाही ठेवायची. अस्तरकडे अस्तर लावून ठेवलं आहे आणि हा मेन फॅब्रिक दिसतोय आणि हा अस्तरचा पार्ट वाढलेला दिसतोय. तर हा अस्तरचा पार्ट दोन्ही एकत्र ठेवून कट करून घ्यायचा. आता वाढलेला पार्ट दोन्हीचा एकत्रच कट होईल, त्यामुळे काय होईल, हात पण दोन्ही सेमच आपले कट होतील, वर खाली होणार नाही किंवा फिटिंगमध्ये दोन्ही सेमच येतील, उंचीला वाढणार नाही, कमी होणार नाही. तर हे आपण कट तरी करून घेतलं आहे, पण हा पार्ट जो आपला शिवल्यानंतर फिटिंगला येईल, काकेच्या पार्टकडे येईल, तो पार्ट सेम आहे की नाही कळायसाठी हा आपण अजून एकदा फोल्ड करून घ्यायचे हात आणि हे दोन्ही सेम आहेत का बघून घ्यायचे. इथे वरखाली तर नाही ना होत, वरखाली नाही होत, दोन्ही सेम आहे तर ठीक आहे. जर वरखाली होत असेल तर इथून जो वरखाली होणारा पार्ट आहे तो कट करून टाकायचा. आता इथे बघा, हा इथे ओळखतोय, हा फ्रंटचा पार्ट आहे. हा फॅब्रिक जो थोडा आत दिसतोय तो फ्रंटचा पार्ट आहे आणि हा बाहेर दिसतोय तो बॅकचा पार्ट आहे. तर जॉईंट करताना आता शोल्डरला बाही जॉईंट करताना कशी करायची ती दाखवते मी तुम्हाला. हा पण एक महत्त्वाचा पार्ट आहे. हा आता फ्रंट साईड माझी पुढे आली आहे, ही फ्रंट साईड पुढच्या बाजूला घेतली आहे आणि ही शिलाई आहे ना, हा आपला जो शिलाईचा पार्ट दिसतोय तो आपण एकतर पुढे घ्यायचा एकतर मागे घ्यायचा. म्हणजे शिवताना हा दोन्ही साईडचा मी मागे घेते आहे, तर हा मागेच आला, ढकलवून मागच्या साईडला बाजूला लावायचा. आता पुढचा पार्ट आहे, तर पुढच्या पार्टला हा कमी असणारा आत असणारा पार्ट आपल्याला बाहीचा लावायचा आहे. हा सरळ पार्ट आहे, सरळवर सरळ पार्ट ठेवायचा आणि लावायचा. हा पुढचा पार्ट उचलायचा आपण आणि तो असा सरळवर सरळ येतोय पुढचा पार्ट. तर ही बाही आपली बरोबर आहे म्हणायचं आणि शिवून घ्यायची. आता हे शिवताना पण हे असं फोल्ड करून इथं सेंटर काढून घ्यायचं आपण. सेंटर पार्ट केला. आता सेंटर कट केल्यानंतर हा जो आपण कट केला आहे आणि ही शिलाई आहे तिथं हे ठेवून घ्यायचं आणि हे लावून बघायचं आपली बाही पुरती आहे का. नसेल पुरत तर त्याला जॉईंट द्यावा लागेल, पुरत असेल तर ठीक आहे, पण एक्स्ट्रा होत असेल तर जेवढी एक्स्ट्रा होते ती सोडून द्यायची तिथून आणि तिथून पुढे अशी शिलाई मारायला चालू करायची. म्हणजे काय होतं, मागे पुढे होत नाही, मागे पुढे झालं की काय होतं, मग आपल्याला फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. त्यापेक्षा हे आधी चेक करायचं सगळं. जर आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तर ठीक आहे, एक्स्ट्रा सोडून दिलं तर चालेल, पण जर कमी पडत असेल तर प्रॉब्लेम नको. कमी पडत असेल तर इकडच्या साईडला जॉईंट मारून घ्यायचं आणि करायचं. हे माझं थोडं आता एक्स्ट्रा होते, एवढं एक्स्ट्रा होते तर मी एवढं एक्स्ट्रा सोडून देणार याच्या पुढे आणि इथून शिलाई मारून घेणार. हे बरोबर आकारात आपल्याला घ्यायचं. जसं आपण गळा जॉईन करत होतो, गळ्याला आपण आकार देत होतो तेव्हा कसा कपडा फिरवून घेत होतो, तसाच हा आकार आला की कपडा फिरवायचा थोड्या थोड्या अंतराने.
त्याला ओढला जायचा नाही, ओढायचा नाही, जिथे आहे तिथेच ठेवायचा, पण आकारानुसार तो हलवत 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 गोल गोल फिरवत फिरवत घ्यायचा. आता हा सेंटर पार्ट एकामेकापर्यंत आला. आता इकडून जोडून घ्यायचं. शिवताना हेही बघितलं गेलं पाहिजे की अस्तरचा आणि वरचा हा मेन फॅब्रिकचा पार्ट आहे तो सेमच येतोय का, एखादा फोल्ड तरी नाही होत, एखादा कपडा त्या कपड्याखाली अडकत तरी नाही आहे ना, असं सगळं चेक करत शिवून घ्यायचं. जेव्हा आपण नवीन शिवत असतो तेव्हा ह्या गोष्टीची जास्तच काळजी घेतली गेली पाहिजे. नंतर सवय होते हळूहळू, त्या गोष्टीकडे बिना लक्ष देता आपला पण ती गोष्ट आपण करत राहतो. सवयीनुसार आपण लक्ष देतो सगळ्या गोष्टींकडे. हे असं शिवून घेतलं, त्याच्यावर डबल शिलाई मारून घ्यायची. डबल शिलाई मारून अशीच दुसरी स्लीव जोडून घ्यायची. तर अशा मी दोन्ही स्लीव जोडून घेतलेत. आता इथे महत्त्वाचा पार्ट हा एक्स्ट्राचा फॅब्रिक दिसतोय ना, जास्त झालाय, दोन्ही हातांना जास्त होता, तो कट करून घ्यायचा आहे. तो कट करून घेताना ह्या दोन्ही शिलाईजवळ शिलाई येते का, बरोबर हात आपले बरोबर तेवढ्याच अंतरात आहेत का, इथंपर्यंत खालीपर्यंत आपले बरोबर अंतर आहे का, हे चेक करायचं. जर असेल तर ठीकच आहे, म्हणजे आपण परफेक्ट शिवले. आपण मगाशी हाही पार्ट कट करून घेतला, वर खाली येणारा हाही पार्ट कट करून घेतला, म्हणून आपण तो परफेक्ट शिवला गेला. आता हा पार्ट कट करून घ्यायचा जो एक्स्ट्राचा आहे तो, दोन्हीकडचा. पण इथं जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट करून घेते. आणि सरळ कट करून घ्यायचा तो दंडगीरपर्यंत. हा कट करून घेतला की आपण सरळवर हे सरळ ठेवलाय पार्ट, उलट्या बाजूची बाजू आतमध्ये आहे, सरळ बाजू वरती आहे. तर हा सरळ बाजूने थोडीशी काटाने शिलाई मारून घ्यायची अगोदर. जर मागे पुढे असेल तर आपण शिलाई मारल्यानंतर ते कट करून घ्यायचं. आणि हे आहे ना हाताकडची आपली ही शिलाई मार्जिन एक्स्ट्राची, तर हाताकडच्याच बाजूला दोन्ही साईडून फोल्ड करायची, ते फिटिंगला हात नीट बसतात. आता हे वर खाली होतं, मागे पुढे होतं, म्हणून मी ही शिलाईच्या बाजूने थोडंसं अंतर ठेवून कट करून घेते. हे मी असं कट करून घेतलंय. आता हे कट करून घेतल्यानंतर उलट्या बाजूला फोल्ड करायचं, हे सगळं बाहेर काढून घ्यायचं. हे उलट्या बाजूला करून घेतलंय आणि हे नीट असं दोन्ही पार्ट एकत्र येतील असं. आणि हा आतला आपला फॅब्रिक आहे ना, जो आपण सर्व बाजूने शिवून घेतला होता, तो हाईड होईल अशा हिशोबाने शिलाई मारायची. म्हणजे हा दोन पार्ट जॉईन केले का इथून असे अर्धा इंच भर किंवा अर्ध्या इंचाला थोडं कमी, पाव इंच असं पकडून शिलाई मारून घ्यायची पूर्ण.
हे एक्स्ट्राचे धागे जेव्हाच्या तेव्हा कट करायचे, म्हणजे हे राहणार नाहीत कुठेतरी, चुकूनही राहिलं नाही पाहिजे. त्याने काय होतं, आपलं फिनिशिंग कमी होतं. हे आता मी शिवून घेतले, जेणेकरून काय होतं, उलट्याही बाजूने आपल्या इकडे धागे दिसत नाही आहेत किंवा तो धागा निघत निघत येऊन पूर्ण आपल्या फिटिंगपर्यंत उकललं जात नाही ब्लाऊज. आता इथे थोडं दिसतोय, हा ओव्हरलॉक करून घेतला की जाईल, हाईड होईल. माझ्याकडे ओव्हरलॉक मशीन नाही आहे, मी बाहेरून करून आणते, म्हणून मी पूर्ण ब्लाऊज शिवून झाला की एकदाच ओव्हरलॉक करून घेते. आता मी ह्याचा दुसरीकडचाही पार्ट शिवून घेते आणि फिटिंग कसं करायचं ते दाखवते.